नमस्कार मंडळी, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, माझा महाराष्ट्र, माझी मराठी ही केवळ शब्दांची माळ नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या मनातली जिव्हाळ्याची भावना आहे. हीच ती संतांची भूमी, विचारांची, परंपरेची आणि अध्यात्माची, जिथे शब्द अभंग होतात आणि ज्ञानेश्वरीतून आयुष्याला दिशा मिळते. महाराष्ट्र दिन आपल्याला आपल्या राज्याच्या अभिमानाची जाणीव करून देतो, तर मराठी राजभाषा दिन आपल्याला आपल्या भाषेचं मौल्य समजावतो. कारण भाषा म्हणजे फक्त संवाद नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, भावनांची आणि ओळखीची खरी ओळख आहे. आजच्या वेगवान जगात आपण पुढे जातोय, पण आपल्या मुळाशी जोडून राहणं तितकंच गरजेचं आहे आणि ते शक्य होतं आपल्या मराठी भाषेमुळे, आपल्या परंपरेमुळे. मित्रांनो, आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि यासोबतच आज आहे मराठी राजभाषा दिन. तर या सुंदर विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतेनी सर. सर हे प्रवचनकार आहेत, अभंग रचनाकार आहेत आणि याशिवाय ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सुद्धा आहेत. तर सगळ्यात आधी सर, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर आज फार चांगला दिवस आहे. हं, 3 योग आहेत आज. एक म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, मराठी राजभाषा दिन आहे आणि शिवाय कामगार दिन आहे. बरोबर. म्हणून या तिन्ही दिवसाच्या सर्वप्रथम मी सर्व रसिकांना, श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण जो प्रश्न विचारला आहे, हं, फार सुंदर प्रश्न आहे की मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्र दिन. आता खरं तर ही महाराष्ट्र दिन हा जो आहे तो 1 मे 1964 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. बरोबर. आणि ही स्थापना काही सहज झालेली नाही. हं, तर याच्यासाठी जवळपास 106 जणांनी आपलं हौतात्म्य दिलेलं आहे की आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. तेव्हा या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे आणि ही भाषेच्या आधारे निर्मिती झालेली आहे. मुंबई राज्याचं जे आहे ते एक गुजरात राज्य आणि महाराष्ट्र राज्य. गुजराती बोलणारे लोक, त्यांच्यासाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली आणि मराठी बोलणाऱ्यासाठी महाराष्ट्राची. बरोबर. आणि म्हणून हा महाराष्ट्रासाठी ही एक राजभाषा म्हणून 1 मे 1965 पासून ही राजभाषा म्हणून दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार आपल्याला महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी म्हणून घोषित करण्यात आलेले. त्यावेळेसचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांनी ही घोषणा केलेली आणि तेव्हापासून हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यालाच जागतिक मराठी दिन सुद्धा म्हटलं जातं. अच्छा. आणि महाराष्ट्र दिनाच्या संदर्भामध्ये तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 मे 1960 रोजी आपल्याला महाराष्ट्र आपण स्वतंत्र झाला आहे बरोबर. आणि तेव्हापासून आपण 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून आलो. हं, आता इथं गंमत एक अशी आहे, तुम्हाला सांगतो मी. मराठी दिन जे आहे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन किंवा मराठी राजभाषा दिन, याच्यामध्ये तिन्हीमध्ये कॉमन जे आहे ती भाषा म्हणजे मराठी आहे. बरोबर. महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, कामगारांची मराठी भाषा आहे, त्याचबरोबर ही राजभाषा सुद्धा मराठी भाषा आहे. बरोबर. पण बऱ्याचदा असं आपण कन्फ्यूज होतो किंवा आपण हे होतो की मराठी गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हं, हं, हं. यातला फरक आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्यूजमध्ये टाकतो. बरोबर. किंवा एकाच मराठीचे 2-2 दिवस कसे काय वगैरे वगैरे असं. तर त्याच्यामध्ये असं झालं की मराठी भाषा गौरव दिन हा वेगळा आणि मराठी राजभाषा दिन हा वेगळा आहे. त्याचे संदर्भ वेगळे आहेत. आपल्याला माहिती आहे की 27 फेब्रुवारी 1913 पासून हा मराठी गौरव दिन, जे की आपण तात्यासाहेबांचं म्हणजेच कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस आपण मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो. बरोबर. पण महाराष्ट्र राजभाषा दिन जे आहे ते मात्र आपण 1965 पासून करतो. म्हणून गौरव दिन म्हणजेच आमच्या तात्यासाहेबांचा जो जन्मदिवस आहे तो आहे आणि मराठी राजभाषा दिन म्हणजे हा 1 मेचा आहे. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आणि महाराष्ट्र या नावातच एक वेगळा अभिमान आहे. तर तुमच्या मते महाराष्ट्राची खरी ओळख ही कशात आहे? फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे बरोबर. आणि महाराष्ट्र आणि संत यांचं नातं अद्वैत आहे. बरोबर. म्हणून महाराष्ट्राची ओळख जी आहे ती संतांची ओळख आहे. संत भूमी हं, हे म्हणजे महाराष्ट्र आहे. बरोबर. एक म्हणून आमची जी संस्कृती जी रुजली वाढली ती संतांच्या या साहित्यामुळं किंवा संतांच्या कार्यामुळं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या देशाची राजधानी ही दिल्ली आहे. बरोबर. म्हणजे आमच्या देशाचा आत्मा ही दिल्ली आहे, परंतु श्वास मात्र महाराष्ट्र आहे. बरोबर.
ते म्हणाल कसं काय? कारण देशाची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी ही मुंबई हे आपल्याला सगळं माहिती आहे आणि मुंबई म्हणजे आपली राजधानी आहे. त्यामुळं आर्थिक जोपर्यंत आपण सक्षम होणार नाहीत तोपर्यंत आपला देश प्रगती करणार नाही. म्हणून भारताचा श्वास जर महाराष्ट्र म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. अर्थात हे माझं मत आहे. म्हणून महाराष्ट्र दिनाला अत्यंत महत्त्व आहे आणि महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेस देश अडचणीत असेल त्यावेळेस महान कार्य करणारा राष्ट्र किंवा राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. म्हणून त्याला महाराष्ट्र म्हटलं जाते. उदाहरणार्थ सांगायचं आहे तर कोरोनाच्या काळामध्ये किती कमी वेळामध्ये आपण ते लस निर्माण केलेली ती महाराष्ट्रात तयारी झालेली आणि अख्ख्या जगाला आपण वाटलेली. म्हणजे इतरांनी रोग निर्माण करावे आणि आम्ही त्याच्यावरती इलाज करावा हे महाराष्ट्र आणि ते आम्हाला संत सांगतात. बरोबर, अगदी असं मला वाटतंय. अगदी बरोबर सर. आणि जसं आपण आत्ताच म्हणालात की महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशाचा आत्मा आहे, तसंच मराठी भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृतीची एक परंपरा आहे किंवा आपल्या संस्कृतीचा एक आत्मा आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी 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 बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्याला भाषा फार महत्त्वाची आहे. बरोबर. आणि ही भाषा हजारो लाखो वर्षे झाल्यानंतर शब्दाची निर्मिती झाली. शब्दाच्या निर्मितीतून वाक्याचे आणि नंतर पुढे हे समृद्ध होतं. याला हजारो लाखो वर्ष गेलेली आहेत. आणि माझ्या मराठीच्या बाबतीमध्ये जर बोलाल आपण विचाराल तर असं आहे की आज आपल्या पृथ्वी तलावरती अनेक भाषा बोलल्या जातात. बरोबर. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की 7117 भाषा बोलल्या जातात. बापरे. 7117. परंतु आता त्या भाषा ज्या आहेत झपाट्याने त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. इतकं कारण का ती बोली भाषा आता आमच्या रोजच्या व्यवहारात नाही आहे. बरोबर. आणि म्हणून तिचा लोप पाहत. परंतु मराठी ही मात्र अशी नुकतीच त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचं कारणच आहे की किती प्राचीन भाषा आहे. आणि श्रावण बेळगोळ इथे जो आपल्याला जो हे मिळालं आहे श्लोक मिळालेला आहे तो आधार आहे आपला. बरोबर. आणि म्हणून मराठी ही अत्यंत प्राचीन तर आहेच आहे आणि शिवाय आपलं संवाद साधण्याचं फार प्रभावी साधन आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. आणि मग आजच्या काळामध्ये भाषा आणि आपली ओळख यांचा संबंध किती घट्ट आहे? परत खूप सुंदर प्रश्न आहे. बघा, भाषा ही आत्म्याची असते. बरोबर. म्हणून तुमच्या मनातले विचार जर माझ्या मनापर्यंत पोहोचायचे असतील तर प्रभावी माध्यम हे भाषा आहे. आणि आजच्या काळात काय झालेलं आहे, परकीय भाषेनं खूप याच्यावरती आक्रमण केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्या भाषेच्या इतक्या आहारी गेलेलो आहेत की आपण आपलीच भाषा विसरून जातो की काय याची भीती वाटते. बरोबर. म्हणून मराठीचं अस्तित्व धोक्यात आलंय असं वाटतंय. कारण इंग्रजांनी आमच्यावरती एवढं आक्रमण केलेलं आहे. आता त्यांनी आक्रमण केलं म्हणण्यापेक्षा आम्ही ती इतकं आत्मसात केलेलं आहे की काही गोष्टीला आम्हाला आमच्या मराठीतले शब्दच आठवत नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इंग्रजाळं होतो आपण. बरोबर. म्हणून इंग्रजीत आपल्याला आणि साधी गोष्ट आहे, आपण साधं जर कोणी जर समजा आपल्याला काही मदत केली, आपण धन्यवाद म्हटलं तर त्याला काही विशेष वाटत नाही. पण थँक्यू म्हटलं की त्याला एकदम नो मेन्शन लगेच तो म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, हे इंग्रजीचं असं आपल्यावरती आक्रमण झालेलं आहे. पण असं असलं तरी आमचे विवा शिरवाडकर तात्यासाहेब अतिशय तळमळीनं म्हणतात की परभाषेत वा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. इतकं तळमळीनं सांगितलेलं त्यांनी की परभाषेत वा पारंगत त्यांचा ज्ञान घेण्यासाठी कोणत्याही भाषेला त्यांचा विरोध नाही आहे. बरोबर. परंतु पुढे इतकं कळकळून सांगतात ते की अरे बाबा, तुझी माय मराठी जी आहे ती इकडं मरते आणि तू काही दुसरीचे पद चेपायला आहेस. बरोबर. माऊलीने फार सुंदर याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे की दुसरीची आई जरी मेनका जरी असली आणि आपली आई जर कुब्जा जरी असली, कुब्जा म्हणजे अतिशय कुरूप, आणि ती खूप सुंदर आहे, परंतु ती आहे आपल्या कामाची नाही. कारण आपल्याला जन्मदात्री आई कोण आहे, भले ती कुब्जा असेल, तिच्यामध्ये काही उणीव असतील, पण तीच खूप मोठी आपली महत्त्वाची आहे. तसं परभाषेत व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. म्हणून तुम्ही मराठीकडे लक्ष द्या. एवढंच नाही, ते पुढे जाऊन काय म्हणतात, भाषा मरतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, जर आम्ही भाषा जर वापरली नाही किंवा आपल्या भाषेकडे जर आपण दुर्लक्ष केलं दुसरी आत्मसात करण्याच्या नादात, तर काय होईल, भाषा मरता देशही मरतो. भाषेला किती महत्त्व दिले बघा तात्यासाहेबांनी. भाषा मरता देशही मरतो, संस्कृताचाही दिवा विझे, गुलाम भाषक होऊन आपल्या प्रगतीचे शेर कापू नका. दुसऱ्याचे गुलाम होऊन तुम्ही तुमची प्रगती खुंटून घेऊ नका असं म्हणतात. आणि मला वाटतं मराठी भाषेला जर आपण नीट जर आत्मसात केलं नाही किंवा
तिला जर चांगले दिवस आपण नाही आणले तर मराठी भाषा खरंच धोक्यात येईल अशी भीती वाटते. अगदी बरोबर सर. आणि आजकाल आपण बघतोय की इंग्रजीचं जे महत्त्व आहे ते वाढत चाललंय. तर मग अशा याच्यामध्ये आपली मराठीचं जे स्थान आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? खूप छान आहे. कसं आहे, आता ही जे आक्रमण व्हायलेत हं, ते आपण रोखू शकत नाही. त्याचं कारण आहे आमच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद व्हायला लागल्यात. ज्या आहेत त्या अगदी म्हणजे ह्याच्यावरती सलाईनवरती आहेत. हो, म्हणजे मुख्य मूळ पाया जो आहे त्याच्यावरतीच घाला घातला चालला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? आपण हात बांधून बसायचे का? नाही. तर आपण एक काम करायचं की आपण आपल्या घरी 99% मराठी बोलायचा प्रयत्न करायचा. बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण सर्व कुटुंबाने किमान आठवड्यातून एकदा तरी आपण मराठीच्या पुस्तकाचं वाचन आपल्या कुटुंबात घेतलं पाहिजे. जसं आपण एकत्र बसून जेवण केल्यानंतर एक आनंद मिळतो ना, तसं एखादा मनाचे श्लोक म्हणा, हं, ज्ञानेश्वरीचा उतारा म्हणा किंवा गाथ्यातले काही अभंग म्हणा किंवा चांगल्या चांगल्या लेखकाची काही उतारे असतील, या ते सारखे वगैरे असतील, तर ते आपण सर्वजण मिळून जर सामूहिक जर आपण वाचन केलं तर मला वाटते हा प्रश्न बऱ्याच अंशी उत्तर आपल्याला सुटू शकेल. म्हणजे प्रश्नाचं नक्कीच. उत्तर मिळू शकेल असं वाटतंय. नक्कीच सर. आणि जसं की आपल्या संस्कृतीत एक परंपरेमध्ये आपल्याला जो वारसा लाभला आहे तो कीर्तनाचा, प्रवचनाचा आहे. तर मग कीर्तनातून, या परंपरेतून मराठी भाषा आणि संस्कृती कशी जपली जाते? वा वा, हे फार आवश्यक आहे. संतांच्या काळामध्ये आजच्यासारखी मीडिया नव्हती, बरोबर. जनसामान्यापर्यंत पोहोचण्याची साधनं नव्हती. हं, मग अशा वेळी समाज प्रबोधन करायचं कसं, हा मोठा प्रश्न पडला. परंतु ह्या संतांनी काय केलेलं आहे की आपलं पारंपरिक जे ज्ञान आहे ते अगदी सोप्या भाषेमध्ये सांगून त्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली, बरोबर. प्रवचन परंपरा सुरू केली. नाथांनी तरी भारुडामधून तरी इतकं प्रबोधन केलेलं आहे. आणि भारुडाचं खरं काय नाव बहुरूढ येते, पण त्याचा पुढे अपभ्रंश झाला भारूड. म्हणजे आपण लोकांच्या भाषेमध्ये, म्हणजे लोकभाषेमध्ये जर आपण कीर्तनातून, प्रवचनातून आपण जर प्रचार प्रसार केला तर मराठीचं खूप हे होते. का त्याचं कारण काय की ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला शिकळ असं. आणि माऊलींनी या, खरं सांगू का तुम्हाला, एक वाक्य बोलतो मी की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मराठीला धोका नाही. बरोबर. मराठी धोक्यात येऊ शकणार नाही. जरी आपल्याला आज भीती वाटत असेल, मी जरी बोलून दाखवलं असलं तरी मराठीवर अशी किती आक्रमण होऊ द्या, परंतु मराठी ही जिवंत राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत. त्याचं कारण एक आहे की हा मराठीचा पाया जो घातलेला आहे तो माझ्या माऊलीने, ते काय म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतिके, आहे की नाही, आणि परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षर रसिके मिळविणं. म्हणजे अमर करून सोडणारं जे अमृत आहे ते अमृताचा एक थेंब जरी चाकला तर तो मृत्यू पावत नाही, कधी बरोबर. अमर राहतो. पण माझी माऊली इतकं आश्वासन आम्हाला देतात की त्या अमृताशी जर पैज लागली माझ्या मराठीची तर मी असे काही अक्षरं मिळवेन की त्या अमृताची पैज सुद्धा जिंकेल. म्हणजे ही मराठी अमर आहे, अमर राहणार आहे. आणि पुढे चलून काय म्हणतात त्यांनी, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होय होय देई या जगा. 12व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले माझा मराठाची बोलू कौतुकी. आणि 12व्या अध्यायात तर त्यांनी एवढं सांगितलं आहे, ह्या मराठीच्या नगरीमध्ये, गावामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करेल. म्हणजे आणि घेणे आणि देणे. हं, आता सरळ सरळ अर्थ ह्या ओळीचा असा आहे की या मराठी भाषेच्या गावामध्ये आत्मज्ञानाची रेलचेल कर आणि या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे. आपण साधारणपणे देणं घेणं म्हणतो, बरोबर. पण माऊली इथं म्हणतायत घेणे देणे. अर्थात हे गीतेच्या संदर्भात आहे. हं, गीतेचं महात्म्य सांगतात, त्यांनी सांगितलेलं आहे की गीतेतून जे आत्मज्ञान घ्यायचं आहे आणि लोकाला द्यायचं आहे, जे आपण कीर्तन परंपरा म्हणतो आपण, म्हणजे गीतेतून ते ब्रह्मज्ञान घ्यायचं आणि लोकांना द्यायचं. म्हणून इथं घेणे देणे हा शब्द वापरलेला आहे, फार सुंदर शब्द वापरलेला आहे. आणि कोणतीही भाषा जर टिकवायची असेल, आता मी थोडंसं महत्त्वाचं बोलणार आहे की कोणतीही जर भाषा टिकवायची असेल किंवा त्या भाषेचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी ती भाषा ज्ञान भाषा होणं आवश्यक आहे. नक्कीच. ज्ञान भाषा होणं गरजेचं आहे असं भाषा अभ्यासकाचं मत आहे. आणि ज्ञान भाषा असेल तर त्या भाषेचा विकास झपाट्याने होतो. त्यासाठी काय आवश्यक आहे तर फार महत्त्वाचं आहे, त्यासाठी तशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती हं, त्या भाषेत होणं आवश्यक आहे. म्हणजेच मूळ आमचं जे संत साहित्य आहे, वाङ्मय आहे, त्याची पुन्हा नव्यानं मांडणी की आजच्या भाषेमध्ये त्यांना लोकांना समजलं पाहिजे. आम्हाला संत साहित्य का जावं, ते अभंग का झालेलं आहे, त्याचं कारण आहे की जे कधीच भंग पावत नाही ते अभंग आहे. बरोबर. आणि
त्यांचा प्रत्येक शब्द संतांचा हे त्रिकालबाधी सत्य आहे. हं. ते कालच्या परिस्थितीला लागू पडतो, आजच्या परिस्थितीला लागू पडतो आणि उद्याच्या परिस्थितीला लागू पडतो. म्हणून आत्म्याने म्हणजे अभंगाची व्याख्याच अशी, मला सापडलेली व्याख्या अशी की आत्म्याने परमात्म्याशी साधलेला संवाद म्हणजे अभंग. हं, हं. मग या आत्म्यानं परमात्म्याशी कधी संवाद साधला जाईल, जर आपल्याला संतांचं साहित्य आत्मसात केलं, आपण तिकडून घ्यायचं आणि इकडं द्यायचं. आणि हे करत असताना आम्हाला कीर्तन हे फार मोठं प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. त्याच्या इतकं चांगलं माध्यम कोणतं दुसरं असू शकत नाही. म्हणून कीर्तन प्रवचन हे फार मोठं माध्यम आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की या मराठी भाषेसाठी अनेक संतांनी कीर्तनातून प्रवचनातून प्रबोधन केलंय, तर मग आपण या संतांचं योगदान याच्याकडे कसं बघायला पाहिजे, मराठी भाषेतलं त्यांचं योगदान? खरं सांगू का, संत आणि मराठी भाषा हं. हे अद्वैत नातं आहे यांचं, ह्याला वेगळं करताच येत नाही. म्हणून आज जी आम्ही मराठी इतकी आपण विकसित झाली म्हणतो, काही म्हणतो, तर जे काही मराठीमध्ये विकसितपणा आलेला आहे त्याचं मूळ कारण म्हणजे संत साहित्य. बरोबर. कोणते याच्यातला संत असू द्या, मग ते मराठीतला असो, म्हणजे वारकरी संप्रदायातला असो की महानुभव पंथातला असो, कोणत्याही पंथातला असो, त्या संतांनी आपली मराठी भाषा नुसती जतन केलेली नाही, तर पुढच्या पिढीला ती संक्रमित केलेली आहे. म्हणून आपणही तेच कार्य करायचं आहे आपल्याला, की आपल्या येणाऱ्या पिढीला मराठी भाषा म्हणजे काय असं कोणी विचारू नये. त्याच्यासाठी आपण मराठी आपल्या घरापासून आपण सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आणि मग आजची जी तरुण पिढी आहे ती या मराठी भाषेकडे कसं बघते आणि याबद्दल तुम्हाला काय जाणवतं? परवाच एका मी टॅलेंट ट्री नावाचं एक आपल्या संभाजीनगरमध्ये एक तरुणाचा ग्रुप आहे हं. आणि सगळे कवी आहेत त्याच्यामध्ये, 15-20 पोरं आहेत. आणि मला त्यांनी बोलावलं होतं आणि तिथं मी थोडंसं मनोगत व्यक्त केलं. पण मला असं जाणवलं की या मुलांना जर आपण चांगल्या पद्धतीनं जर समजून सांगितलं हं. तर ते खूप छानपैकी ऐकतात. नुसतं ऐकत नाहीत, तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आपण इतर भाषेची टीका करून किंवा इतर भाषा ही आपल्यापेक्षा किती वाईट आहे हे समजून सांगण्यापेक्षा आपली भाषा, मातृभाषा ही कशी चांगली आहे, ही कशी प्रभावी आहे, हं. हे जर आपण समजून सांगितलं. कसं आहे बघा, की परभाषेतले समजून सांगण्यापेक्षा आपल्या मातृभाषेतलं चटकन समजतं. बरोबर. आणि हे जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला, तरुणाला जर आपण समजून सांगितलं, त्याच्यासाठी मग आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवले पाहिजेत. वेगवेगळे पथनाट्य वगैरे किंवा असं प्रवचन किंवा व्याख्यान याच्या संदर्भात, म्हणजे विशेषतः कॉलेजमधून, शाळेमधून हे जर कार्यक्रम आपण सातत्यानं राबवत गेलो तर मला वाटतं येणाऱ्या पिढीवरती चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या मराठीला आत्मसात करतील. अगदी बरोबर सर. आणि जसं आपलं महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि जी परंपरा आहे, तर ती टिकवण्यासाठी तरुण पिढीचा काय रोल असू शकतो, म्हणजे तरुण पिढीची काय भूमिका असू शकते? काय आहे बघा, ही जी आहे ना, याला काही कारणीभूत आमची पिढी पण आहे. हं. कारण तरुणाला देण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो असं मला वाटतं, खंत येते. कारण आपल्याकडे जे काही सणवार आहेत ते जर आम्ही त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या ते कसं चांगलं आहे हे जर आम्ही समजून सांगितलं तर त्याच्यातलं त्याला तथ्य पटेल. हं. तिथं कुठंतरी आपण कमी पडलो असं मला वाटतं. म्हणून आता उदाहरण सांगतो. आता येणारा महिना तो अधिक मास आहे. हो. आपल्या भारतीय याच्यानुसार अधिक मास आहे. मग हे अधिक मास काय आहे, एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. हे अधिक मास म्हणजे कशासाठी म्हणतात, हे वर्ष तर 12 महिन्याचं असतं. मग हे 13वा महिना कुठला आला? नवीन पोरांना त्याचं काही माहिती नाही ना, आणि मग त्याला वाटतं हे सगळं थोडं आहे, असं आहे तसं आहे. पण त्यांना जर आपण समजून सांगितलं, आता समजून सांगायचं म्हणजे नेमकं काय, की हा 13वा महिना आला कुठून, कशासाठी हे आला, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे 2 कालगणना आहेत. एक सौर कालगणना, दुसरं चंद्र कालगणना. सौर कालगणनेप्रमाणे वर्षाचे 365 दिवस होतात आणि चंद्र कालगणनेनुसार 354 दिवस होतात. मग 354 आणि 365 दोघांमध्ये फरक कितीचा झाला? 11 दिवसाचा फरक झालेला आहे. बरोबर. मग हे 11 दिवस कुठं बॅलन्स करायचे? बॅलन्स केल्याशिवाय जमणार नाही ना. हं. मग काय करावं लागेल आपल्याला? 3 वर्षानंतर 11 म्हणजे किती दिवस होतील? 3 म्हणजे 3 वर्षाचे 33 दिवस होतील, आहे की नाही? 33 दिवस होतील. म्हणजेच तो जो महिना आहे, 30 दिवसाचा महिना आहे, तो तिथं ॲडजस्ट करायचा आपल्याला. हं. आणि कालगणना समान आणायची आपल्याला. म्हणजे सूर्यकालगणनेनुसार आणि चंद्रकालगणनेनुसार हा जो फरक पडलेला आहे तो फरक भरून काढायचा आहे. म्हणून हा अधिक महिना आहे. बरोबर. आणि म्हणून आपण अधिक महिन्याला 33 म्हणत नाही, 30 आणि 3 म्हणतो आपण. हं. आणि पुढे तो 27मध्ये येईल. अशा प्रकारचं जर आम्ही असं जर पटवून दिलं तर तरुणांना कळेल की अरे
आपलं जे शास्त्र आहे ते अगदी विज्ञानावर आधारित आहे. अशा पद्धतीचं पटवून देणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. आणि आपण आजकाल बघतो की शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये मराठीचा वापर हा वेगवेगळा केला जातो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, शहरी अस्सल मराठी जी आहे ना ग्रामीण भागात मिळते. हं. कारण मी ग्रामीण भागातला आहे. खरी म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण आता परत इंग्रजी शब्द यायला माझ्याकडे मी ठरवलं होतं वापरायचं नाही. ओरिजिनल जे आहे ना हं, हं. ते ग्रामीण भागात आहे. बरोबर. तिथं कसल्याही प्रकारचा नाटकीपणा नाही आहे, कसल्याही प्रकारचं नाही. तिथं प्रेम आहे, आस्था आहे बोलण्यामध्ये. इकडं मात्र आपल्याकडे शहरी भागामध्ये काय आपण त्याच्यापासून थोडंसं दूर गेलेलो आहे. कारणं अनेक असतील, परंतु ग्रामीण भागातली भाषा आणि शहरी भागातली भाषा ही जर एकत्रित झाली तर मला वाटतं मराठी भाषेला खूप चांगले दिवस येतील. म्हणजे शहरी भागातली लोक ग्रामीण भागातल्या भाषेला गावढळ म्हणतात हं. आणि ग्रामीण भागातले लोक लय सुधारला म्हणतात. म्हणजे हे एकमेकाला जे आपण नावं ठेवतो म्हणा किंवा हे करतो म्हणा ह्याच्यामुळं आपण एकमेकापासून दूर होण्यापेक्षा मला वाटतं आपण जर समन्वय साधला ग्रामीण भाषा आणि शहरी भाषेचा जर समन्वय साधला तर मला वाटतं मराठी भाषेला एक वेगळीच झळ आलेली निश्चितच येईल. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. नक्कीच सर. आणि आगामी काळामध्ये मराठी भाषेचं जे भविष्य आहे ते तुम्हाला कसं दिसतंय? खूप चांगलं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. त्याचं कारण आहे कारण बघा आता परदेशात सुद्धा तर मी कालच यूट्यूबवर पाहिलं की दिंडी वारीची तयारी तिथं चालवली. ते ढोल ताशेच्या गजरामध्ये ठीक आहे त्यांच्याकडे मृदंग नसेल, टाळ नसेल, तालावरती अभंग म्हणता येत नसेल, कुठंतरी सुरुवात व्हायची ना. किंवा आपल्या संस्कृतीचं अध्ययन अभ्यास आता परदेशात करतायत. आणि आपल्या वारीमध्ये सुद्धा बघा तुम्ही लाखो लोक येतात. आता परदेशी लोक सुद्धा यायलेत आणि त्या वारीवरती आता संशोधन करतायत, अभ्यास करतायत. बरोबर आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं भविष्य खूप चांगलं आहे. पण आलंच त्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावरती खूप आक्रमण होतं आहे, झपाट्यानं आक्रमण होतं आहे. विशेषतः टी व्ही सिरियल हे जे आहेत ना किंवा आपलं मोबाईल वगैरे त्याच्यामुळं खूप आक्रमण होतं आहे. तरी पण ज्ञानोबा तुकोबा हे बेस असल्यामुळं मी खूप आशावादी आहे की मराठी भाषेला खूप चांगले दिवस येणार आहेत. सुरेश भटनी तर मराठी भाषेबद्दल किती सुंदर लिहिलं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी. जर ह्या एवढ्या जगामध्ये मी जवळपास तुम्हाला सांगितलं की 1172 भाषा बोलल्या जातात, पण ह्या सगळ्या भाषाची माय जर कोणती असेल तर ती मला वाटते मराठी भाषा आहे. अगदीच. आणि तुम्हाला एक सांगतो चैतन्य महाराज देगलूरकरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की मराठी भाषा हे ज्ञानेश्वरीच्या भाषेतलं जे ते तिच्या अंगावरचे अलंकार नाहीत म्हणतात. ते हं, हं. अलंकार नाहीत तर काय म्हणते ते मराठी भाषा हे आमच्या जीवनातलं ज्ञानेश्वरीतलं हे मंगळसूत्र आहे. अच्छा. आणि मंगळसूत्र आकाराने किती लहान आहे किती मोठे आहे याला अर्थ नाही, हं. परंतु सगळ्या अंगावरती दागिने आहेत तुमच्या, परंतु मंगळसूत्र नसेल तर त्याचा अनर्थ होतो. बरोबर. आणि मराठी भाषा हे आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या जीवनशैलीच्या नवे जगातल्या तमाम मराठी मराठीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे असं मला वाटतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण चांगले प्रयत्न केले, सामूहिक प्रयत्न केले तर निश्चितच मराठीला खूप चांगले दिवस येतील असं मला वाटतं. नक्कीच सर. आणि आता जाता जाता तुम्ही आपल्या तरुण पिढीला मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल काय सल्ला द्याल? मी एवढाच त्यांना सल्ला देईल की बाबांनो तुम्ही बाकी किती अभ्यास करा, इंग्रजीमध्ये करा, फ्रेंचमध्ये करा, जपनीजमध्ये करा, काही करा, परंतु आपली मूळ भाषा आहे, मूळ मराठी जी आहे तिला मात्र विसरू नका. परवा माझ्याकडे नातेवाईक आले होते अमेरिकेचे, अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले, आणि त्यांच्या मुलं मला मराठीत बोलत होते. अच्छा. मला खूप आनंद वाटला. मी म्हटलं का रे बाबा तुम्हाला मराठीत बोलता येतं? तेव्हा ते नातेवाईक म्हणे नुसतं बोलता येत नाही म्हणे, आम्ही त्यांच्याकडून दररोज विष्णू सहस्त्रनाम, शुभंकरोती, ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांच्याकडून वाचून घेतो, पठण करून घेतो. अरे वा. मग जर परदेशात राहणारे लोक जर आपली संस्कृती आपली भाषा इतकी जीवापड जपत असतील तर आपण का नाही जपावं? आणि जाता जाता मी तुम्हाला एक सांगतो की जर मराठी भाषेला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल भविष्यामध्ये तर मराठी भाषा ही राजभाषा तर आहेच, पण त्याचबरोबर ती ज्ञानभाषा होणं फार आवश्यक आहे. ज्ञानभाषा होणं याचा अर्थच आहे की अगदी शालेय स्तरापासून मराठी ही सक्तीची केली पाहिजे असं मला वाटतंय. आणि दुसरं म्हणजे ती जर ज्ञानभाषा झाली तर काय फायदा होईल? तर माऊली काय म्हणतात, माऊलीची फार सुंदर ओवी आहे. म्हणोनी म्हणे काया वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. म्हणे काया वाचा, माऊलीने शब्दांचा वापर कसा केलाय ते पहा. काया वाचा मन नाही आहे, आपण काया वाचा म्हणे म्हणतो, बरोबर.
परंतु माऊलीने अगोदर मन वापरलेलं आहे. का मन वापरलेलं आहे? कारण मन हे चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि मनाला सहजासहजी एखादी गोष्ट पटत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आधी मन स्थिर झालं पाहिजे. मग ते मन कसं आहे, एखादी गोष्ट जर मनात आली तर ती साध्य होईलच असं नाही. बरोबर. मग ती साध्य कधी होईल? कृतीतून होईल. मग ती कृती कोण करेल? काया करेल, वाचा करेल. म्हणून मने काया वाचा, जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. म्हणून जो मनाने, कायाने, वाचेने या गीतादेवीचा सेवक होईल, म्हणजे त्यातील आत्मज्ञान, सेवक होणं म्हणजे काय याचा अर्थ? की त्याचं आत्मज्ञान ग्रहण करेल, प्राप्त करेल, तो आनंदाच्या साम्राज्याचा राजा होईल. आता ही माऊलीने गीतेचं महात्म्य सांगण्यासाठी केलेली ओळी लिहिलेली. पण मला इथं एक असं वाटतं की आवर्जून सांगा वाटतं की आपण मराठी भाषा जी आहे ती राजभाषा व ज्ञान भाषा झाल्यावर प्रत्येकानं तिची मनानं, कायानं आणि वाचेनं सेवक होऊन याचा अर्थ काय? त्या मराठीतलं मर्म जाणून घेऊन ते आपण पुढच्या पिढीला जर देत गेलो, म्हणजे मर्म सेवक होऊन सेवा केली, तर मराठी भाषा आपल्याला नक्कीच आनंद प्राप्त साम्राज्याचा चक्रवर्ती करून सोडेल. यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्याचं कारण मी एवढं आत्मविश्वासानं का बोलतोय? त्याचं कारण आहे माऊलींनी दिलेलं वचन आहे. काय? की अमृताते पैजा जिंके, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताते पैजाजी, अमृताती पैज जिंकणारे असे अक्षर मिळवून देणारे माझी माऊली जेव्हा अशा पद्धती देतात त्यावेळेस आपल्याला फारसं घाबरायची गरज नाही. पण हात बांधून बसून उपयोग नाही. आपल्याला आपल्या मराठीच्या संवर्धनासाठी, आपल्या मराठीच्या उत्कर्षासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. अगदी राजकीय ह्याच्यापासून ते अगदी ग्रामीण भागातील स्तरापर्यंत आपण सर्वांनी मिळून मराठीच्या उत्कर्षासाठी, मराठीच्या उज्ज्वल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर मला वाटतं मराठी भाषा निश्चितच शिखरावर पोहोचेल. ती आता ही तर अभिजात भाषा तर झालेलीच आहे. इथं न थांबता ही खरी आपली सुरुवात आहे आणि इथून आपण प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्यासारख्या आणि मराठी भाषेवरती अशा प्रकारचे संवाद घेतले पाहिजेत, आपल्या विविध कार्यक्रम असे राबवले पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच सर. आणि आपली मराठी भाषा जपणं ही आपलीच जबाबदारी आपली आहे. कसं आहे, आपल्या घराचं संरक्षण आपणच करायचं ना. बरोबर. आपल्या घराची स्वच्छता कोण करणार आहे? बाहेरचे येऊन करणार आहेत का? नाही करणार. म्हणून आपल्या घराची स्वच्छता जशी आपल्याला करावी लागते किंवा आपल्या शरीराची स्वच्छता जशी आपल्याला करावी लागते, तसंच आपल्या भाषेची सेवा आपल्यालाच करायची. अगदी बरोबर सर. आणि संतांच्या वाणीने, अभंगांच्या ओव्याने आपल्याला जे मौल्य दिलंय ती परंपरा पुढे नेणं ही आपलीच जबाबदारी आहे, हे आपल्याला सुद्धा आता समजलं आहेच. बरोबर. आणि सर, तुम्ही आज इथे येऊन आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण सुद्धा मला ही खूप म्हणजे चांगली संधी दिली या निमित्तानं, महाराष्ट्र राजभाषा दिनानिमित्त किंवा महाराष्ट्र दिनाबद्दल किंवा कामगार दिनाबद्दल जी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमची आणि रसिकांची सुद्धा खूप खूप ऋण व्यक्त करतो. मी आभार मानत नसतो आणि धन्यवाद देत नसतो, कारण आभारामध्ये भार आहे आणि धन्यवादामध्ये वाद आहे. आणि मराठी भाषिकाने भारही कोणावर टाकायचा नाही आणि वादावादी करायची नाही, ऋण व्यक्त करायचं आहे. आणि म्हणून मराठी भाषेचं एक ज्याला काय म्हणतो आपण काही देणं लागू. माऊली तुकोबाच्या कृपेनं मला काही अभंगरचना सुचतात किंवा त्यांच्याकडूनच मी अभंगरचना करतो. आतापर्यंत जवळपास 1,500 एक अभंगरचना झालेल्या असतील माझ्या. तर हे मराठीविषयी एक मला सुचलेली जी रचना आहे ती आपल्या रसिकासाठी देऊन मी माझी रजा घेणार आहे, जर आपली परवानगी असेल. नक्कीच सर, नक्कीच. बघा, असं आहे की माझी मराठी सोज्वळ जैसे गोरस निर्मळ, माझी मराठी सोज्वळ जैसे गोरस निर्मळ, झोंबू आम्ही ताने बाळ आचळासी, माय मराठी पांजता. काय जादू होते बघा. बालक होऊन जर मराठी भाषेकडे गेलं तर काय, म्हणजे ज्ञानेश्वरीकडे, गाथेकडे, संत साहित्याकडे जर गेलं तर आम्ही काय होईल? माय मराठी पांजता सोडी अमृताच्या धारा, माय मराठी पांजता सोडी अमृताच्या धारा, विश्वरूप ज्ञानेश्वरा पैज जिंकी. अरे वा. अभंगात तुकोबाच्या माय मराठी गंधाळे. बघा बरं, की अभंगात तुकोबाच्या माय मराठी गंधाळे, नाद अनाहत खेळे नाथा करी, नाथा घरी नाचे माझा सखा पण, आहे की नाही. नाद अनाहत खेळे नाथा घरी, मुक्ता जना बहिणाई माझ्या मराठीचा गळा. कोण आहे माझ्या मराठीचा गळा? मुक्ता जना बहिणाई माझ्या मराठीचा गळा, अभिजात भाळी टिळा चंदनाचा. आणि शेवट बघा की माझी मराठी कशी, पुण्यवंत शीलवंत मायबोली कुलवंत, पुण्यवंत शीलवंत मायबोली कुलवंत, जन्म झाला भाग्यवंत मराठी मी,
जन्म झाला भाग्यवंत मराठी मी. अरे वा, खूपच सुंदर. आणि या मराठीमध्ये माझा जन्म झाला, नुसता माझाच नाही, तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झाला. खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत की त्या मराठी मायेचं आपण किती जरी ऋण फेडावं म्हटलं तर ते आपल्याच्यानं फेडणं शक्य नाही. आपण एवढंच करावं की फक्त ती आई आहे, आई म्हणून तिच्याकडे जावं आणि तिची सेवा करावी. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.